मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव जय देव। लंबोदर तू विनायका तू मल्लोणेश्वर मोरया, विघ्नेश्वर तू एकदंत तू मयूरेश्वरा मोरया, वक्रतुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका। शिवछाया मित्रमंडळाच्या वतीने आयोजित गणपतीचे तुर्भे तलावात भव्य विसर्जन करण्यात आले। यावेळी भक्त आणि मंडळांचे कार्यकर्ते यांनी गणपती मंडपापासून तुर्भे तलावापर्यंत भव्य मिरवणूक काढली। भजनांच्या तालावर सर्वजण नृत्य करत सहभागी झाले। गणरायाला अखेरचा निरोप देण्यापूर्वी तलावाजवळ सर्व भक्तांनी आरती केली। त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने बाप्पाचे विसर्जन करण्यात आले। या प्रसंगी शिवछाया मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती यांनी सांगितले की बाप्पा सर्वांना आशीर्वाद देतात। आमचा गणपती हे तुर्भे गावची शान आहे आणि बाप्पाच्या दर्शनासाठी नवी मुंबईच्या विविध भागातून भाविक येथे दाखल होतात। गणेश उत्सव आजचा 11वा दिवस। आज नवी मुंबईच्या राजाची आता थोड्याच वेळात विसर्जन मिरवणूक निघणार आहे। यावर्षी आम्ही पंढरपूर येथील मंदिराचा देखावा तयार केला होता। लाखो भक्तांनी इथे येऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं, नवी मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं। आज विसर्जन मिरवणूक आता निघत आहे। आम्हाला खरोखर दुःख होत आहे की एवढं बाप्पा लवकर जातात, कारण की एवढे श्रम असतात, एवढे सगळे कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मेहनत असते आणि आता जेव्हा विसर्जनाची वेळ येते तेव्हा थोडंसं मन भरून येतं आणि त्यामुळे अंतःकरण जड होतं असं वाटतं। दरवर्षी वेगवेगळे देखावे तयार केले जातात। राम मंदिराचा देखावा होता, परत शिवराज्याभिषेक गेल्या वर्षी आम्ही केला होता। यावर केदारनाथ मंदिर, महालक्ष्मी, भीमाशंकर असे अनेक देखावे इथे झाले। यावर्षी आम्ही पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा देखावा केला होता। भरपूर प्रतिसाद मिळाला, भरपूर भक्तांनी या देखाव्याचा पाहण्याचा लाभ घेतला, दर्शनाचा लाभ घेतला आणि खूप आमचंही मन भरभरून गेलं आहे की सगळ्यांनी दर्शन घेतल्यामुळे आम्हालाही आनंद आहे। किती वर्षापासून विसर्जन आहे, लोकांना काय आव्हान, बाप्पाच काय मागणी केलं? आज गणरायाचं विसर्जन आहे। मी गणपती नवी मुंबईच्या राजाला एकच विनंती करतो की सर्व देशातील सर्व नागरिक आणि सर्व लोक सुखी आणि समाधानी आणि चांगलं आरोग्य त्यांना लाभो अशी मी नवी मुंबईच्या राजाचरणी प्रार्थना करतो।